नमस्कार मंडळी. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. बघा, 26 मार्च रोजी ही महाअष्टमी आणि रामनवमी ही एकाच दिवशी आलेली आहे. म्हणजेच देवीची शक्ती आणि श्रीरामाची कृपा दोन्ही एकाच दिवशी आपल्याला मिळण्याची सुवर्ण संधी आपल्याला आलेली आहे. हा अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली दिवस असणार आहे. पण या दिवशी नेमकं काय करावं, अष्टमीची पूजा कधी करावी, रामनवमीची पूजा कधी करावी, चला तर मग जाणून घेऊया. बघा, शास्त्र काय सांगतं की सकाळी देवीची पूजा म्हणजे अष्टमी तिथीची पूजा करावी आणि दुपारी प्रभू श्रीरामाचे म्हणजे रामचंद्राची पूजा म्हणजेच रामनवमीची पूजा करणे योग्य ठरतं. या दुर्मिळ योगावर घराच्या मुख्य दरवाजाला आंब्याच्या डहाळ्याचा तोरण बांधावे आणि झेंडूच्या फुलाचे तोरण नक्की बांधावे. यामुळे घरातून नकारात्मकता बाहेर जाते आणि सुख समृद्धी घरात प्रवेश करते अशी मान्यता आहे. या दिवशी म्हणजे अष्टमी आणि नवमी एकत्र आल्याने संध्याकाळी घराच्या उंबरठ्यावर 2 दिवे आवर्जून लावावेत. एक देवीच्या नावाने आणि दुसरा प्रभू श्रीरामाच्या नावाने. यामुळे सुद्धा घरातील आजारपण, दारिद्र्य दूर होण्यास मदत होते असं सांगितलं जातं. या दिवशी पूजा कशी करावी, तर या दिवशी सकाळी देवीची शक्ती आणि दुपारी प्रभू श्रीरामाचा जन्म उत्सव साजरा करण्याचा असतो. बघा, पूजा कशी करावी. बघा, सकाळी लवकर उठून आंघोळ करून कुलदेवीची पूजा करावी. शक्य असल्यास कन्यापूजन करावं. ही संपूर्ण देवीची पूजा सकाळी 10 वाजेपर्यंत उरकून घ्यावे. कुलदेवीची पूजा घटस्थापना केली असल्यास त्याचे नैवेद्य आणि कन्यापूजन हे सकाळीच करून घ्यायचे. यावेळी दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा किंवा ओम दुर्गाय नमः या मंत्राचा जप करावा. त्यानंतर दुपारी 12ला प्रभू श्रीरामाचा जन्म उत्सव साजरा करावा. यावेळी प्रभू श्रीरामचंद्राची पूजा करावी. षोडोपचारी पूजा करून प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म उत्सव पाळणा रामरक्षा स्तोत्र हे दुपारी सुरू करावे. कारण प्रभू श्रीराम जन्माची वेळ ही दुपारी 12 वाजताची आहे. त्यामुळे या वेळात प्रभू श्रीरामचंद्रांच्या पूजेला महत्त्व दिले गेलेले आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की उपवास कोणता करावा. जसे नवरात्रीचे 9 दिवस कोणी उपवास केला असेल, तसंच अष्टमीचा उपवास सुद्धा करत असाल, तर नवमीचा उपवास करत असाल तर हा उपवास सकाळी सूर्योदयापासूनच सुरू होतो. काही लोक दुपारी 12 वाजता प्रभू श्रीरामचंद्राचा जन्मोत्सव आणि आरती झाल्यानंतर नैवेद्य ग्रहण करून उपवास सोडतात, तर काही जण पूर्ण दिवस उपवास करत असतात. आपल्याला पद्धतीनुसार तुम्ही तुमच्या योग्य पद्धतीनुसार जसं तुमच्याकडे पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही हा उपवास करायचा आहे. उपवासात तुम्ही साबुदाणा व भात, बटाटे, शेंगदाणे, दूध, फळं खाऊ शकतात. उपवासाचा मुख्य उद्देश काय असतो, तर तण शुद्ध ठेवणे. जर नवरात्रीचे 9 दिवस उपवास करत असाल तर हा तुमचा शेवटचा मुख्य उपवास असणार आहे. जर फक्त रामनवमीचा उपवास करत असाल तर सकाळी संकल्प करून दुपारी 12 नंतर किंवा संध्याकाळी आरतीनंतर हा फलाहार घेऊन आपण हा उपवास सोडू शकतो. बघा, दोन्ही उपवास एकत्र आल्याने घाबरण्याचं काहीही कारण नाही. 2 उपवासाची फळं सारखीच असतात. त्याचबरोबर या दिवशी घरात कांदा, लसूण किंवा मांसाहार पूर्णपणे वर्ज करावा किंवा टाळावा. भांडण, खोटे बोलणे टाळावे. मन सात्विक ठेवावं. कोणाचेही मन दुखवू नये. विशेषतः या दिवशी आपल्या दारावर कोणी आलं किंवा गरजू व्यक्ती आली असेल तर त्यांना रिकाम्या हाताने अजिबात पाठवू नका. या दिवशी देवांचे स्मरण करण्यासाठी आपण मंत्र जप करू शकता. अत्यंत प्रभावी ठरू शकतं. देवीच्या कृपेसाठी अत्यंत आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे, तर ओम दुर्गाय नमः, ओम दुर्गाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आणि प्रभू श्रीरामचंद्राच्या कृपेसाठी श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम या मंत्राचा आपल्याला जप दिवसभर करायचा आहे. या दोन्ही करू किंवा तुम्ही दुपारनंतर दोन्ही मंत्राचा जप करू शकता. अगदी नवरात्रीची देवीची पूजा झाल्यानंतर सकाळपासून घ्यायची आणि दुपारी 12 वाजता श्रीरामनवमीची पूजा ही साजरी करायची. या दिवशी तुम्ही पूर्ण श्रद्धेने श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करू शकता. जप केल्यानंतर 108 वेळा हा जप केला तर कोणतीच भीती राहत नाही आणि मनातील भीती, ताण, आयुष्यातील मोठे अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात. प्रभू श्रीरामाचे नाव हे स्वतः मध्येच एक मोठं संरक्षण कवच मानले जाते. या दिवशी आपण धनलाभासाठी, नजर व कामातील अडथळे दूर करण्यासाठी, इच्छापूर्तीसाठी काही उपाय करू शकता. जसे की धनलाभासाठी आपण एक पिवळ्या कपड्यात नारळ बांधून 5 हळदीच्या गाठी ठेवाव्यात आणि 1 रुपये
ठेवावेत. याची पोटली बांधून तुम्ही प्रभू श्रीरामाच्या चरणी ठेवावी. त्यानंतर ही धनस्थानी ठेवा. यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि अडकलेले पैसे मिळण्यास आपल्यास मदत मिळते. शिवाय नजर आणि कामातील अडथळे दूर करण्यासाठी हनुमानजीच्या फोटोसमोर तुपाचा दिवा लावावा. 7 वेळा हनुमान चालीसा पठण करावं. यामुळे वाईट नजर दूर होते आणि रखडलेली कामही मार्गी लागतात. या दिवशी इच्छापूर्तीसाठी एक गुप्त उपाय दुपारी 12 वाजता तुम्ही करू शकता. ते म्हणजे रामजन्माच्या वेळी डोळे बंद करून आपली मनात इच्छा बोलावी आणि 21 वेळा श्रीरामाय नमः हा मंत्र म्हणावा. प्रभू रामांच्या आशीर्वादाने मनोकामना तर पूर्ण होण्यास मदत होते. पण असं म्हटलं जातं की बघा, सूर्य उदित अष्टमी 26 मार्चला आहे, म्हणून श्री दुर्गा अष्टमी सुद्धा 26 तारखेला साजरी होणार आहे. तसेच श्रीराम जन्मोत्सव पण 26 तारखेला साजरा होणार आहे. अष्टमी तिथी 11:45 समाप्त होत आहे आणि 11:46 ही नवमी तिथी लागलेली आहे. घरी आणि मंदिरात दुपारी तुम्ही 12 वाजता श्रीराम जन्मोत्सव साजरा करू शकता. रामनवमी 27 तारखेला असून अनेकांकडे ती या दिवशी कुलाचार म्हणजे कुलधर्म करण्यात येणार आहे. स्थानिक पंचांगानुसार काही तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्यानुसार आपण कुलाचार पाळावे. त्याचबरोबर काही स्थानिक पंचांगानुसार सूर्योदयाच्या वेळेत बदल झाल्यामुळे मुहूर्ताच्या वेळेत सुद्धा काही ठिकाणी काही मिनिटांचा फरक पडू शकतो किंवा असू शकतो. रामनवमी हा चैत्र नवमीचा 9वा दिवस असतो. जर तुम्ही नवरात्रीचे 9 दिवस उपवास करत असाल तर 27 मार्च 2026 रोजी सकाळी 10:06 किंवा सूर्योदयानंतर उपवास सोडावा, म्हणजे व्रताचं पारायण करायचं हे योग्य ठरेल असंही सांगितलं जातं. यासाठी तुम्हाला जसं तुमच्याकडे आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तसेच 26 मार्च रोजी ही अष्टमी आणि रामनवमी एकत्र आलेली आहे. या दिवशी काय करावं, तर या प्रश्नाची उत्तरे मी तुम्हाला सगळं या व्हिडिओमध्ये दिलेले आहे. तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करून विचारू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, यंदाच्या अष्टमी नवमी तिथीला तुम्ही काय खास करणार आहे तेही मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला ही जर माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.